नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत विदेशी गुंतवणूक फॉरेन इन्व्हेस्टमेंटबद्दल. कारण आजच्याच पेपरला एक खूप महत्त्वाचा निर्णय जो केंद्र सरकारने घेतलेला आहे त्या संबंधीची न्यूज आपण बघितली होती की FDIवर आपण आता स्ट्रिक्ट नॉर्म्स आणलेले आहेत. भारतामध्ये FDI करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केंद्र सरकारचीच परवानगी लागणार आहे, त्याशिवाय कुठल्याही याच्यामध्ये क्षेत्रात तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही. त्याचे रिझन्स पण बघूयात, त्याची पार्श्वभूमी बघूयात. तत्पूर्वी हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, याला सायमल्टेनियसली फॉलो करा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याच नावाचा आपला फेसबुकवर ग्रुप आहे, तो ओपन ग्रुप आहे सर्वांसाठी, तर त्यालाही तुम्ही जॉईन व्हा आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपण त्याच्यामधून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयार करू शकतो. आता ही आजच्या पेपरची न्यूज आहे की नियम कठोर करण्यात आलेले आहेत सर्व शेजारी राष्ट्रांसाठी. जे देश भारताबरोबर बॉर्डर शेअर करतात ते कुठले देश आहेत, तर ते बचपन MBA हे लक्षात ठेवायचं बघा. बचपन MBA बांगलादेश आहे, चीन आहे, पाकिस्तान, नेपाळ, त्याच्यानंतर म्यानमार, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तर हे सगळे जे बचपन MBAचे देश आहेत यांच्यासाठी आपण FDI, तर आपण हे सगळं बघणार आहेत आता की विदेशी गुंतवणूक काय असते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय असते, इनडायरेक्ट काय असते. तर याची जी पार्श्वभूमी आहे ती आता खरं तर काय होतं आहे की कोविड-19मुळं एकंदरच सगळी जी काही अर्थव्यवस्था आहे ती कोलमडलेली आहे. अर्थव्यवस्था कोललेली असल्यामुळे शेअर मार्केट जे आहे, कंपन्यांच्या शेअरचे भाव पडलेले आहेत. अशा हिच्यामध्ये मध्यंतरीच्या हिच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात चीनने अमेरिकेच्या ज्या कंपन्या चीनमध्ये होत्या तिच्यातल्या बहुतांशी शेअर विकत घेतलेले आहेत. ही न्यूज होती. चीनचा भारताच्या मार्केटमध्ये पण खूप मोठा इंटरेस्ट आहे, ते पण आपण बघूयात, त्याचं एक्झाम्पलसुद्धा बघूयात. आणि त्यामुळे आता असं होऊ शकतं की करोनाच्या कहरामध्ये देशातील आपल्या देशातल्या कंपन्यांना एक सावज हेरून संधी साधू ताबा आणि संपादनाच्या व्यवहारांना पायबंद घातला जावा, त्याच्यासाठी हे सगळं केलं गेलेलं आहे. एकंदरच जवळपास 17 क्षेत्र आहेत जिच्यामध्ये संरक्षण, दूरसंचार, औषध निर्मिती, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, ज्याच्यात केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आपल्याला गुंतवणूक करता येत नाही. आणि त्यामुळे आणि आता त्यांनी इतके नॉर्म्स क्लिअर केले की भारताशी बॉर्डर शेअर करणारा जो देश आहे त्या देशांकरता असे नॉर्म्स असतील की कुठलीही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय तुम्हाला करता येणार नाही. मग केंद्र सरकार बघेल की याच्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचा मोटो काय आहे ही करण्यासंबंधीचा, आणि त्या केसमध्ये ते वर्क करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं आहे की आता चीन जो आहे, तर चीनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर युरोपियन देशसुद्धा आहेत की स्पेन असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया, US यांना पण अशाच पद्धतीने गोष्टी हव्या आहेत की FDI आणि त्या संबंधी. कारण कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये चायनीज इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी इटलीमध्ये ज्या पद्धतीने बिझनेस बसवला होता, आणि त्याचा मी एकदा एक्सप्लेनसुद्धा केलं होतं की बहुतांशी कंपन्या इटलीतल्या ज्या आहेत त्या चायनीज ओनरच्या आहेत. बहुतांशी वुहान शहराशी ते सरळ जोडलं गेलेलं आहे आणि कुठंतरी ते या डिसीजसाठी पण रिस्पॉन्सिबल आहे असं या सर्व देशांना सुद्धा वाटतं, आणि ते एक महत्त्वाचं क्रिटिसिझम आहे. तर त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता चायनीज एंटायटीज ज्या आहेत त्यांना भारतीय याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला जे हे आहे की आपण बघितलं शेजारच्या राष्ट्रांसाठी, म्हणजे जे बॉर्डर शेअर करतात असे, यांच्यासाठी ऑलरेडी म्हणजे बांगलादेश, पाकिस्तानसाठी रेस्ट्रिक्शन खूप आधीपासून आहे. आता तिच्यात बाकीचे पण सर्व आलेत. मुख्यतः हे चीनसाठी करण्यात आलेलं आहे. याचं रिझन तुम्हाला दाखवतो. 11 एप्रिल 2020 रोजी एक गोष्ट घडली. HDFC लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, भारतातली सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे ही. HDFC बँक नाही. ओके. आता हिच्यामध्ये चायनीज पीपल बँक ऑफ चायना जी आहे, म्हणजे जशी आपली RBI आहे, तर चायनाची जी सेंट्रल बँक आहे ते पीपल बँक ऑफ चायना आहे. या PBOCनी तिच्यामधले जे त्याचे शेअर्स होते, स्टेक होता तो 0.8% होता आधी, आणि तो वाढवून 1.101% केला. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जास्तीचे शेअर्स विकत घेतले. आणि हिच्यातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की चायनाला हळूहळू पाय पसरवायचे आहे. जेवढे जास्त शेअर तेवढं मग त्यांच्याकडे ओनरशिप राईट जाऊ शकतात, त्यांच्याकडे मॅनेजमेंटचे राईट जातील FDIमध्ये. जर ते 10%च्या वर गेलं तर तेही आपण बघूयात. जर ही इन्व्हेस्टमेंट 10%च्या वर गेली तर त्याला FDI असं म्हटलं जातं. तर ते पण लक्षात ठेवा. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय असते, जर त्यांचे जर शेअर्स असतील, जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 10%च्या वर गेली तर त्याला मायाराम कमिटीने हे सांगितलं होतं FDIच्या बाबतीमध्ये, तर ते, आणि 10%च्या कमी असली तर त्याला मग फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर ते आपण बघूयात सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की चीनमधल्या बँकांना पण भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटला खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल
चीनमधली इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना जी आहे तिने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिचं ऑफिस आहे मुंबईमध्ये. आणि त्यांनी मधल्या काळामध्ये ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत भारतातल्या लार्ज कॅप इंडियन कंपनीज त्यांना कर्ज देऊ केलेलं आहे. अनिल अंबानींना कोर्टात पण खेचलं होतं लंडनमध्ये त्यांनी, की 2019मध्ये लोन रिकवर करण्यासाठी. तर हा सगळा एकंदर जे आहे की एखाद्या देशाच्या याच्यावर जाऊन त्या अर्थव्यवस्थेला कम्प्लिटली आपल्या कवेत घेणं हे चायनाला फार चांगलं जमतं आणि त्याच्याकरता आपण हे सगळं केलं. कुठल्या क्षेत्रामध्ये FDI अलाउड नाही आहे. एक नंबर म्हणजे गॅम्बलिंग, बेटिंग, त्याच्यानंतर लॉटरीचे बिझनेस. लॉटरीवरचा GSTचा जो इश्यू होता भारतातला त्याच्याबद्दल तुम्ही जर काही सांगू शकलात, रिव्हिजनमध्ये आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर ॲटॉमिक एनर्जी, रेल्वे, त्याच्यानंतर रिटेल ट्रेडिंग्स जे आहेत, त्याच्यानंतर बिझनेस ऑफ चिट फंड. बघा हे सगळं जे काही गडबड 2 नंबर कार्यक्रम आहे याच्यात FDI नाही. लॉटरी, त्याच्यानंतर हा ना गॅम्बलिंग, चिट फंड, त्याच्यानंतर निधी कंपनी, रिअल इस्टेट बिझनेस, कन्स्ट्रक्शन फार्म हाऊसेस, त्याच्यानंतर TDRमध्ये पण अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर टोबॅको, सिगारेट, चेऱ्यूट, सिगारेट, त्याच्यानंतर सिगारोल्स, सिगारेट्स, ॲग्रिकल्चर. ओके, याच्यामध्ये फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर एक्सक्लूड करून ते पण आहे. तर कंडिशन्स आहेत, एवढ्या सगळ्या याच्यात अलाउडच नाही आहे. आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट काय असते? फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? एखाद्या दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये कॅपिटल फ्लो आणणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताचा जर तुम्ही विचार केला तर भारतामध्ये हा इंडिया आहे, तर फॉर एक्झाम्पल US आहे, तर USनी भारतातल्या बिझनेसमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी किंवा आपल्या कंपन्यांचे शेअर तिथल्या लोकांनी विकत घ्यावे, जेणेकरून आपल्याला डॉलर भेटेल इथून. हा ना, सरळ सरळ गणित. तर आंतरराष्ट्रीय विचार मोस्ट प्रॉब्ली डॉलरमध्ये सगळं होत आहे. तर हे आपल्याला पाहिजे असतं आणि यालाच आपण काय म्हणतो की फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी असते, परदेशी गुंतवणूक, आपल्या याच्यात गुंतवणूक करणं. आता याचे प्रकार आपल्याकडे आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये सिम्पली 2 गोष्टी असतात. एक असते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी असते पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI, ज्याच्यावर आपण आता रेस्ट्रिक्शन्स आणलेत जे बॉर्डर शेअर करणारे देश आहे भारताशी त्यांच्या. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी असते तिला रेंटायर इन्व्हेस्टमेंट असंही म्हटलं जातं. तर हे आपण जाणून घेऊया की डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स काय असतात. सर्वप्रथम आपण ज्यावेळेस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतोय तर सगळ्यात याची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे ती काय आहे की म्हणजे एका देशातून जो एखादा बिझनेसमॅन असेल, कंपनी असेल, ती दुसऱ्या देशामध्ये एक लॉंग लास्टिंग इंटरेस्टनी गुंतवणूक करते. म्हणजे एखाद्या देशातल्या कंपनीने दुसऱ्या देशात त्याची कंपनी सबसायडरी ओपन करायची. ते एक्झाम्पल पण मी तुम्हाला दाखवतो. आता लास्टिंग इंटरेस्ट काय असतो म्हणजे लॉंग टर्मसाठीचा इंटरेस्ट. आता फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काय असतात की तिच्यामध्ये फक्त सिक्युरिटीज होल्ड केल्या जातात फॉरेन कंट्रीजमधल्या इन्व्हेस्टरकडून आणि त्यावेळेस त्यांना वाटलं ते सिक्युरिटी विकून बाहेर जाऊ शकतात. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी असते ती एखादा बिझनेस दुसऱ्या देशामध्ये एक्सपांड करणं, एखाद्या कंपनीचं तुम्ही मालक होणं त्या देशामध्ये, त्यांच्या मॅनेजमेंटचा हिस्सा होणं, त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा एक सिम्पल एक्झाम्पल काय आहे की एखादी कंपनी म्हणजे फ्रान्सनी भारतात इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी एक सबसायडरी किंवा एक छोटी कंपनी जॉईंट व्हेंचर भारताबरोबर केलं, तर त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणू. कसं म्हणजे बघा इथं एक्झाम्पल्स आहेत. आता IBM इंडिया, तर IBM जे होतं ते पहिले US मध्ये होतं, नंतर त्यांनी त्याची सबसिडरीज इंडियामध्ये ओपन केल्या. मारुती सुझुकी जे आहे, तर सुझुकी ही जापानची कंपनी आहे, त्यांनी मारुतीबरोबर जॉईंट व्हेंचर केलेलं आहे भारतामध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि BNP परिबस ॲश्युरन्स ऑफ फ्रान्स यांच्यामध्ये सुद्धा जॉईंट इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघू शकता इन्शुरन्स कंपनीमध्ये. तर अशा पद्धतीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होत आहे, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काय असते? पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी असते की ती स्टॉक एक्सचेंज मार्केटमधून केली जाते. म्हणजे तिच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज मार्केटचे जे काही तुमच्याकडे हे आहेत की शेअर्स असतील, डिबेंचर असतील, ते तुम्ही विकत घेता थ्रू सेकंडरी मार्केट. आता प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट काय असतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सेकंडरी मार्केट थ्रू घेतात. आणि दुसरं महत्त्वाचं जे असतं की याच्यामध्ये व्हेरियस फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स जे काय असतील सेकंडरी मार्केटचे, शेअर्स, डिबेंचर, तिच्यामध्ये ही लोक इन्व्हेस्ट करतात. ओके, आता याच्यामध्ये काय काय येतं? याच्यात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे FPI याच्या अंतर्गत बघा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट येते FII, डिपॉझिटरी रिसिट याच्यामध्ये येतात, ऑफशोर फंड याच्यामध्ये येतात आणि क्वालिफाईड फायनान्शियल इन्व्हेस्टर जे असतात तेही भारताच्या बाबतीत याच्यामध्ये येतात. ते आपण बघूयात. आता सर्वप्रथम
फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काय? फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी आहे ती FDI सारखीच असते, परंतु डायरेक्टच इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु हिच्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टमेंट जी असते ती फायनान्शियल असेटमध्ये असते, म्हणजे स्टॉक मार्केट, स्टॉक, बॉन्ड्स. ओके. आणि कंपनी जी लोकेटेड असते ती दुसऱ्या देशामध्ये असते, म्हणजे दुसऱ्या देशातल्या कंपनीने इथल्या फक्त स्टॉक आणि बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं. ओके. परंतु ते डायरेक्टली मॅनेजमेंटचा भाग होत नाही. ओनरशिप डायरेक्टली येऊन ओनरशिप त्यांच्याकडे जाते शेअर्समधून, पण ते मॅनेजमेंटचा भाग नसतात. सो ती डायरेक्टली लॉंग लास्टिंग नसते. दुसरी महत्त्वाची जी असते की ज्या वेळेस त्यांना डे टू डे लाईफमध्ये मॅनेजमेंटमध्ये त्यांना कसलाही इंटरेस्ट नसतो किंवा त्यांना ते शक्यही नसतं, त्यामुळे ते FPOचा वापर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी विदेशी कंपनी भारतातल्या इन्फोसिस कंपनीमध्ये शेअर इन्व्हेस्ट करते, शेअर विकत घेते त्यांचे, दॅट इज FPO, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता FII काय आहे, तर हा एक ग्रुप असतो इन्व्हेस्टर्सचा जे FPI घेऊन येतात. म्हणजे काय आहे ना, की 8-10 लोक एकत्र येतील आणि ते दुसऱ्या देशातून एखाद्या दुसऱ्या देशात, म्हणजे फॉर एक्झाम्पल A देशातल्या 10 लोक B देशातल्या एका कंपनीमधले शेअर्स विकत घेतात. दॅट इज फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. याच्यामध्ये बेसिक असतं की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला SEBI, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडं रजिस्टर करणं फार गरजेचं असतं. हे हेज फंड्समध्ये, त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी, पेन्शन फंड, म्युच्युअल फंड, या सगळ्या याच्यामध्ये ती लोक इन्व्हेस्ट करत असतात. आता हेज फंड्स काय असतात तेही जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आता बघा, मग आता FDI आणि FPI मधला डिफरन्स आपण बघूयात. एक सगळ्यात पहिली गोष्ट की हे इन्व्हेस्टमेंट जी आहे FDIची, तर ती प्रोडक्टिव्ह ॲसेटमध्ये आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखादा प्लांट उभा केला, मशिनरी उभी केली, बिझनेस उभा केला. FPI मध्ये काय आहे, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये फायनान्शियल ॲसेट, स्टॉक, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता यांना FDI मध्ये ओनरशिप राईट, ते मालक पण होतात, मॅनेजमेंटचा सुद्धा भाग बनतात, त्यांना व्यवस्थापनाचे सुद्धा अधिकार मिळतात आणि ओनरशिपचे पण मिळतात. FPI मध्ये काय होतं, ओनरशिपचे मिळतात परंतु मॅनेजमेंटचे राईट्स तुम्हाला मिळत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा ऑब्विसली त्यांच्या FDI मध्ये मॅनेजमेंटचे अधिकार आहेत, तर ते डिसिजन मेकिंगमध्ये आहे, FPO डिसिजन मेकिंगमध्ये नसणार आहे. त्याच्यानंतर हे लॉंग टर्मसाठी येतात, मी आधीच सांगितलं, हे शॉर्ट टर्मसाठी येतात. ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की इकॉनॉमी गडबडते त्यावेळेस ते मार्केट सोडून निघून जाऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की ते इझिली डिपार्ट होऊ शकत नाही, त्याच्यासाठीचे रूल्स, प्रोसिजर, ही लोक इझिली डिपार्ट होतात. इन्व्हेस्टमेंट ग्रेटर दॅन 10% इज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट लेस दॅन 10% इज अ फॉरेस्ट इन्स्टिट्यूशनल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. 10%पेक्षा FPI 10%पेक्षा जास्त झाली तर ती FDI मध्ये जाते. ओके. म्हणजे एकंदरच त्या कंपनीच्या ह्याच्यात. आता क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर काय असतं, हे 2002 मध्ये सुरू झालं होतं. हे इन्व्हेस्ट करू शकतात इंडियामध्ये विदाऊट सब अकाउंट. यांना सब अकाउंट नसलं तरी चालतं, हे इन्व्हेस्ट करू शकतात. पण यांचं एक असतं की यांना सुद्धा FATF, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, आपण बघितलंय G7 कंट्रीज 1889 मध्ये आलं, मनी लॉन्ड्रिंग आणि त्या सगळ्या गोष्टी, याच्याशी जर कॉम्प्लेंट असणारा देश असला त्याच देशातली लोक क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर म्हणून काम करू शकतात. तर हे एक लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. FATF शी कॉम्प्लायंट असणारे देशच, तिच्यातली लोक हे क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर म्हणून काम करू शकतात. तो एक व्यक्ती असू शकतो, एखादा ग्रुप असू शकतो लोकांचा, किंवा एखादी असोसिएशन असू शकते. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमध्ये भारताच्या कॉन्टॅक्ट्समध्ये FII आणि क्वालिफाईड इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्व्हेस्टर या दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये येतात. तर ते एक लक्षात ठेवा. ओके. फक्त हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर असं वेगळ्या याच्यात फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, तर ते लक्षात ठेवा. FPO मध्ये त्या दोघी येतात. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे इन्व्हेस्टमेंट थ्रू पार्टिसिपेटरी नोट्स, ADR आणि GDR. ओके. रिसिप्ट्स आपण बघितलं होतं. पार्टिसिपेटरी नोट्स काय असतात, तर हे एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे इन्व्हेस्टरसाठी. हेज फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात इंडियन सिक्युरिटीज मार्केटमध्ये विदाऊट रजिस्टरिंग विथ सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. बघा, तर हे एक महत्त्वाचं आहे. पार्टिसिपेटरी नोट्स तुम्हाला मी इलेक्शन बॉन्ड्सच्या वेळेस सांगितलं होतं की इलेक्शन बॉन्ड्स हे जस्ट लाईक अ पार्टिसिपेटरी नोट्स. तर ही लोक सेबीकडं न रजिस्टर करता हेज फंड्समध्ये वगैरे इन्व्हेस्ट करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डिपॉझिटरी रिसिप्ट
हा प्रकार काय असतो? डिपॉझिटरी रिसिप्ट हे पण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये येतं. डिपॉझिटरी रिसिप्टमध्ये दोन प्रकार आहे, ADR आणि GDR. ADR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. आता याच्यामध्ये डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे काय? ज्या वेळेस आपल्या देशातली कंपनी दुसऱ्या देशात जाऊन शेअर विकते, तर तिथे जे लोक शेअर विकत घेणार आहे त्यांना एक रिसिप्ट आपण देतो, ज्याला डिपॉझिटरी रिसिप्ट म्हटलं जातं. म्हणजे आपण आपले शेअर्स दुसऱ्या देशातल्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करायचे, ते तिथून विकले जातील. अमेरिकेत केले तर त्याला अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणतात. जर तुम्ही युरोपियन याच्यामध्ये केलं तर त्याला ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट असं म्हटलं जातं. तर हे फार महत्त्वाचं आहे. ADR ट्रेडेड ऑन US स्टॉक एक्सचेंज, GDR युरोपियन स्टॉक एक्सचेंज. ओके, तर हे लक्षात ठेवा दोन गोष्टी. त्याच्यानंतर आता याच्याशी बऱ्यापैकी डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशनचं रिलेशन येतं. सो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर आहे. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल अँड पॉलिसी प्रमोशन जे आहे ते 1995ला आलं होतं आणि त्याला रिकॉन्स्टिट्यूट केलं गेलेलं आहे 2000मध्ये, जे मर्जर ऑफ डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटशी झालेलं आहे. तर DIPP पण एक तुम्हाला माहीत असू देत. आता याच्यामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये अजून एक जो टाईप राहिली आपली ती म्हणजे ऑफशोअर फंड्स. ऑफशोअर फंड्स काय असतात की हे पैसे रेज केले जातात ऑफशोअर डेस्टिनेशनपासून. म्हणजे लो टॅक्स किंवा नो टॅक्स देश जे आहेत, जिथं फार कमी टॅक्स आहे किंवा टॅक्सच नाही आहे, अशा देशातून, म्हणजे केमन आयलँड असेल, इझलमॅन असेल, त्याच्यानंतर मॉरिशियस असेल, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड असेल, तर इथून म्युच्युअल फंड किंवा अदर इन्व्हेस्टमेंट फंड्स केले जातात आणि ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे तिथून ते पैसे खरेदी केले जातात. कारण इन्व्हेस्टमेंट केली जाते कारण ह्या देशांमध्ये टॅक्स खूप कमी असतो, म्हणून याला ऑफशोअर फंड्स म्हणतात. हे पण FPIIच्या अंतर्गत येतं. तर त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉरेन इंडिव्हिज्युअलला जर इन्व्हेस्ट करायचं असलं इंडियन मार्केटमध्ये, तर त्यांचं एक सब अकाउंट काढावं लागतं FIIचं, सेबी जवळ त्यांना रजिस्टर करावं लागतं. तर ते एक महत्त्वाचं आहे. तर एकंदरच या सगळ्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की FDI आणि दुसरं जे आहे की FPI मध्ये काय काय येतं, तर FII याच्यामध्ये येतं. याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी येते ती क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये डिपॉझिटरी रिसिप्ट याच्यात येतात, ज्याच्यामध्ये आपण अमेरिकन ADR आणि GDR बघितलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे ऑफशोअर फंड्स, तेही याच्यामध्ये येतात. तर ते एक लक्षात ठेवा. तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं टॉपिक होतं. 10% जास्त इन्व्हेस्टमेंट झाली FDI, 10पेक्षा कमी झाली तर FPI. तर हे आपल्यासाठी येत्या परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचं असणार आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.